नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे, मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन यूट्यूब चॅनल आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी आपण वयवारी या टॉपिकवर 5 लेक्चर बघितलेले आहे आणि ते अतिशय सोप्या पद्धतीने काही शॉर्ट ट्रिक्सनुसार सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. तर आज आपण त्याच टॉपिकवर म्हणजेच वयवारी या टॉपिकवर 6वे लेक्चर बघणार आहोत. तर जर अगोदरचे 5 लेक्चर जर बघितले नसेल त्यांनी नक्की ते बघा आणि नंतरच 6वे लेक्चर बघा. कारण आजच्या पूर्ण व्हिडिओमध्येच अवघड प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आपण. ठीक आहे. आणि हे आजचे प्रश्न कोणत्याही परीक्षेला विचारले जाऊ शकते, कोणत्याही पण. ठीक आहे. आणि मेरिट बनवणारे प्रश्न राहील. ठीक आहे. तर आज आपण 6वे लेक्चरला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघूया आपण काय म्हणतो बघा. अनिकेत आणि प्रशांत यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे. अनिकेत आणि प्रशांत यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:1 आहे. नंतर काय म्हटलं? अनिकेत अक्षयपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. अनिकेत जो आहे अक्षयपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. नंतर काय म्हटलं आपल्याला? 9 वर्षांनी अक्षयचे वय किती होणार? 33 वर्ष. म्हणजे आजचे अक्षयचे वय काढू शकतो आपण. आजचे अक्षयचे वय आहे ना, अक्षयचे वय बरोबर काय होणार? कारण 9 वर्षांनी तो 33 वर्षाचा म्हणजे आजचे वय म्हणतात किती? 33 वजा 9 किती होणार? 33 वजा 9. तर बघा म्हणजेच अक्षयचे आजचे वय किती भेटले आपल्याला? 24 वर्ष. किती भेटले आपल्याला? 24 वर्ष. किती? 24 वर्ष. अक्षयचे आजचे वय किती भेटले? 24 वर्ष. आणि या अगोदर आपल्याला काय म्हटलेले आहे? अनिकेत हा अक्षयपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच बघा आजचे आपल्याला अनिकेतचे सुद्धा वय भेटेल. आजचे कोणाचे? अनिकेतचे वय. अनिकेतचे वय बरोबर काय होणार? 24 वजा 9 किती होणार? 24 वजा 9. म्हणजेच अक्षयचे किती वेळ भेटले आपल्याला? 24 वजा 9 करा किती होते तर? 15 वर्ष. किती? 15 वर्षे. म्हणजेच आपल्याला अनिकेतचे सुद्धा आजचे वय भेटले. नंतर विचारलं काय आपल्याला? मला सांगा विचारलं काय? तर आपल्याला नंतर काय म्हटलं आपल्याला? प्रशांत व अनिकेत यांच्या वयातील फरक अक्षयच्या आजच्या वया समान असेल है ना. कोणाच्या? प्रशांत व अनिकेत म्हणजेच प्रशांत आणि कोण आहे? अनिकेत यांच्या वयातील फरक म्हणजेच काय? वजाबाकी म्हणजेच काय? वजा. फरक म्हणजे डिस्टन्स साठी कोणतं साइन वापरायचं? वजेचं साइन वापरायचं. कोणतं साइन वापरायचं? वजेचं. बघा प्रशांत व अनिकेत यांच्या वयातील फरक अक्षयच्या आजच्या वया एवढा. अक्षयचे आजचे वय काय होते? 24 वर्ष. बरोबर किती? 24 वर्ष. बरोबर किती? 24 वर्ष. आणि आता मला सांगा अनिकेतचे सुद्धा वय काढले आपण. म्हणजे अनिकेतच्या ठिकाणी आपण अनिकेतचे वय घेऊ शकतो. म्हणजेच काय होणार? प्रशांत वजा किती? 15. अनिकेतचे वय किती आहे? 15. बरोबर किती? 24. बरोबर किती? 24. आणि आता हे सॉल्व्ह केल्यानंतर हे वजा 15 आहे त्याच्याकडे जाणार कशामध्ये? प्लस मध्ये. म्हणजेच काय होणार? प्रशांत बरोबर काय होणार? 24 प्लस किती? 15. तर प्रशांतचे आजचे वय किती भेटले आपल्याला? प्रशांतचे आजचे वय बरोबर किती? 24 आणि 15 किती? 39 वर्ष. किती? 39 वर्ष. आता एक मला सांगा हा रेशो कोणाचा होता? एक्स कोणाचा होता? काय म्हणलं? अनिकेत आणि प्रशांत. म्हणजेच अनिकेत आणि कोण होता? प्रशांत. यांचा रेशो किती? 5:x. म्हणजे एक्सच प्रशांतचा होता ना. एक्स प्रशांतचा होता की नाही? म्हणजेच एक्सचीच किंमत काय निघाली आपली? 39 वर्ष. किती निघाली? 39 वर्ष. नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो समोर प्रश्न काय म्हणतो आपल्याला? काय म्हटलंय? रोशन आणि अंकिता यांच्या वयात किती वर्षाचा फरक आहे? 6 वर्षाचा फरक. किती वर्षाचा फरक आहे? 6 वर्षाचा फरक आहे. 30 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले. किती वर्षापूर्वी लग्न झाले? 30 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले. तेव्हा रोशनच्या वयाची 4 पट. कोणाच्या? रोशनच्या वयाची 4 पट. म्हणजेच काय होणार? रोशन है ना. रोशनच्या वयाच्या किती म्हटलं? 4 पट. म्हणजेच गुणा किती? 4 है ना. रोशनच्या वयाचे किती? 4 पट ही अंकिताच्या वयाच्या 5 पटीच्या बरोबरीत होती. म्हणजे कुणाच्या बरोबरीत होती म्हणते? अंकिता आहे ना. कोण? अंकिताच्या वयाच्या किती होते? अंकिताच्या वयाच्या किती? 5 पटीच्या बरोबरीत होती. किती? 5 पटीच्या बरोबरीमध्ये होती. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज.
तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज. तर आपण काय करू, यामध्ये काय भेटेल आपल्याला, रोशन आणि अंकिताच्या वयाचा रेशो भेटेल. केव्हाचा भेटेल, लग्न झाले तेव्हाचा. म्हणजेच काय बघा, लक्ष द्या, रोशन है ना, रोशन आणि बघा अंकिता बराबर मध्ये इकडे काय येणार, डिवायडेड मध्ये किती, भागेला किती, अंकिता है ना, अंकिता बराबर 5 कुठे इथेच राहणार, म्हणजे 5 आणि हे 4 कुठे येणार, खाली येणार. हे 4 कुठे येणार, खाली येणार. म्हणजेच तेव्हा रोशनचे वय किती होते, 5, त्याला काय एक्स टर्म लावायचा, 5x, आणि अंकिताचे वय किती होते तेव्हा, किती होते, 4x. किती होते, 4x. आणि त्यांच्या वयातील फरक दिला आपल्याला किती, 6 वर्षाचा. म्हणजेच आता मला सांगा, फरक केव्हा पण सारखाच राहणार, तिकडे 10 वर्ष नसो का 15 वर्ष नसो, फरक चेंज होत असते का, नाही. तर बघा, तर काय होणार इथे, 5x वजा किती, 4x है ना. त्यांच्या वयाचा रेशो किती होता तेव्हाचा, लग्न झाला तेव्हाचा किती होता, 5x आणि 4x. ठीक आहे. आणि फरक किती दिला आपल्याला, 6. फरक किती दिला आपल्याला, 6 वर्ष. म्हणजेच x बरोबर किती निघालं, 5x मधून 4x दिले, x राहिला. x बरोबर किती भेटले आपल्याला, 6 भेटले. किती भेटले, x बरोबर किती भेटले, 6. x बरोबर किती भेटले आपल्याला, 6. x बरोबर 6. आता मला सांगा, तर आपण यामध्ये केव्हाचे वय काढू शकतो, तेव्हाचे पण काढू शकतो, किंवा डायरेक्ट असं पण लिहू शकतो आपण. आता मला सांगा, किती रोशनचे वय केव्हा होते, किती होते, 5x होते. केव्हाचे, 30 वर्षापूर्वी. म्हणजे आज किती होणार, 30 वर्षापूर्वीचे होते किती, 5x. तर किती, 30 प्लस 5x प्लस 30 होणार, कोणाचे, रोशनचे वय. बरोबर आहे. आणि कोण हे, रोशन. ठीक आहे. आणि एक मला सांगा, अंकिताचे किती होणार, 4x प्लस किती होणार, 30. हे कोणाचे, अंकिताचे. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला, इथपर्यंत समजलं. आणि त्यांच्या वयाची बेरीज विचारली आपल्याला. म्हणजेच बघा, किती वयाची बेरीज काढू आपण, किती, 5 आणि 4x किती, 9x प्लस 30 आणि 30 झाले 60 है ना. किती झाले, 60. 30 आणि 30 60. ठीक आहे. हे भेटलं आपल्याला, हे समीकरण भेटलं. ठीक आहे. तर बघा, किती, 9 गुणिले x ची किंमत किती आहे, 6 प्लस किती, 60. 9 सक 54. 54 प्लस किती, 60. तर आपल्याला किती भेटले, 60 आणि 54 किती झाले, 114 वर्ष. किती, 114 वर्ष. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती भेटली आपल्याला, 114 वर्ष. किती, 114 वर्ष. तर मित्रांनो, त्याच प्रकारचा आपण प्रश्न बघूया. तर बघा काय म्हटलं आपल्याला, प्रणव आणि अपेक्षा यांच्या वयात 9 वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे, 9 वर्षाचा फरक आहे. नंतर काय म्हटलं, 40 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले. किती वर्षापूर्वी झाले, 40 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले. तेव्हा प्रणवच्या वयाची 6 पट. म्हणजेच कोणाच्या, प्रणवच्या, बघा लक्ष द्या, प्रणवच्या वयाची किती पट म्हणते, 6 पट है ना. ही अपेक्षाच्या वयाच्या 7 पटीच्या काय होती, बरोबर होती. म्हणजेच किती, अपेक्षा है ना, अपेक्षाच्या वयाच्या किती, 7 पटीपेक्षा काय होतील, 60 पटीच्या काय होती, बरोबर मध्ये होती. म्हणून आपण इथे बरोबर साइन घेतलं. ठीक आहे. तर दोघांच्या वयाचा रेशो केव्हाचा मिळेल, हा 40 वर्ष अगोदरचा. केव्हाचा मिळेल, 40 वर्षा अगोदरचा. तर बघा, तर काय होणार, प्रणव है ना, प्रणव. आता हे अपेक्षा कुठं खाली भागेला येणार है ना, अपेक्षा बरोबर काय होणार, 7 वरती इथेच राहणार आणि हे 6 कुठे खाली डिवाइड होणार, किती, 6 भेटले. ठीक आहे. तर मला सांगा, म्हणजे यांच्या वयाचा रेशो केव्हाचा, 40 वर्ष अगोदरचा किती भेटला, 7 अनुपात किती, 6. ठीक आहे. आता बघा मला सांगा, आणि नंतर मग काय म्हटलं आपल्याला, 9 वर्षाचा फरक आहे कोणाच्या वयात, प्रणव आणि अपेक्षाच्या वयामध्ये. तर काय म्हणतो आपण मग, बघा किती, 7x. प्रणवचे किती आहे त्यावेळेचे वय, 7x वजा किती, 6x. अपेक्षाचे केव्हा किती आहे, 6x. आता हा फरक केव्हा पण काय असतो, सारखा असतो है ना. फरक केव्हा पण काय असतो, सारखा असतो. म्हणजे किती वर्षाचा फरक आहे, 9 वर्षाचा. म्हणजे 7x म्हणून 6x गेले, किती भेटले आपल्याला, x बरोबर 9. म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला, 9 वर्ष. तर आता मला सांगा, त्यांच्या वयाची बेरीज विचारली आहे. मी सांगितलं अगोदरच तुम्हाला, किती बघा, 7x प्लस किती होणार, 40. 7x प्लस किती, 40. हे कोणाचे वय झाले, कोणाचे झाले, आजचे वय कोणाचे झाले. आता मला सांगा,
40 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले की नाही, 40 वर्षापूर्वी, म्हणून आपण इथे काय केलं, प्लस केलं. आपण इथे काय केलं, आपण प्लस केलं. म्हणजे हे कोणाचे वय झाले, सातेश केव्हाचे होते, 40 वर्षापूर्वीचे होते, आजचे विचारले म्हणून 40 प्लस केले. म्हणजेच प्रणवचे आजचे वय किती भेटले आपल्याला, 27 प्लस किती, 40. हे कोणाचे झाले, प्रणवचे. कोणाचे झाले, प्रणव. ठीक आहे, समजले परत. तर यामध्ये पण इथेच आपण किंमत काढू शकतो. 7 गुणिले किती, एक्स. एक्स किती आला आपल्याकडे, 9 प्लस किती, 40. म्हणजे 7 9 63 आहे ना, किती, 63 प्लस 40. तर किती भेटले आपल्याला, 63 आणि 40 किती, 103. किती, 103 आहे ना, किती भेटले, 103. आणि अपेक्षा, अपेक्षा किती भेटणार, अपेक्षा बराबर किती, 6x प्लस किती, 40. 6x प्लस किती, 40. तर किती भेटले आपल्याला, 6 गुणिले किती, 9 प्लस 40. तर किती भेटेल, 6 9 54. 54 आणि 40, 54 प्लस 40 किती, 54 प्लस 40 बराबर किती, किती, 94 वर्ष. किती, 94 वर्ष. आणि आपल्याला हे थोडं विचार, त्यांचे वय विचारलंय का, त्यांच्या वयाची बेरीज विचारली. म्हणजेच किती, बेरीज किती होणार आहे, 103. दोघे म्हातारे झाले प्लस किती, 94. एकदमच म्हातारे झाले. 100च्या वरचं आयुष्य केलं कोणाचं, प्रणवचं. ठीक आहे. तर बघा किती भेटले, वजा हे करा, बेरीज करा, किती भेटले, 197 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज किती भेटली, 197 वर्ष. नोट करून मित्रांनो, समोरील प्रश्न काय म्हणतो आपल्याला, 5 जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय किती दिले आपल्याला, 30 वर्ष. किती दिलेले आहे, 30 वर्ष. नंतर काय म्हटलं आपल्याला, जर सर्वात कमी वय असणाऱ्या व्यक्तीचे, म्हणजे वय ज्यांचे कमी, एकदम लहान व्यक्ती आहे ना, कोण झाला तो एकदम लहान व्यक्ती, त्याचे वय किती दिले आपल्याला, 10 वर्ष. किती दिले आपल्याला, 10 वर्ष असेल तर त्या सदस्याच्या जन्माच्या वेळी कुटुंबाचे सरासरी वय किती, त्या जो व्यक्ती सर्वात लहान आहे त्याच्या जन्माच्या वेळेस कुटुंबाचे काय विचारलं आपल्याला, सरासरी वय विचारलंय. काय विचारलेलं आहे, सरासरी वय. तर बघा काय करू आपण, सर्वात अगोदर आपण 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढू, है ना. 5 जणांच्या वयाची बेरीज, 5 जणांच्या वयाची बेरीज, वयाची बेरीज काय होणार, काय बेरजेचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर बघा काय, सरासरी आहे ना, सरासरी गुणिला काय, एकूण संख्या. काय, एकूण संख्या, एकूण संख्या. तर मला सांगा, 5 जणांच्या व्यक्तीच्या वयाची सरासरी किती आहे, 30 वर्ष दिलेली आहे. आणि एकूण किती व्यक्ती आहेत, तर 5 व्यक्ती आहेत. तर किती भेटले आपल्याला, त्यांच्या वयाची बेरीज किती भेटली, 150 वर्षे. किती, 150 वर्षे. किती भेटले आपल्याला, 150 वर्षे. किती भेटली, 150. तर बघा आता, तर नंतर काय म्हणलं आपल्याला, सर्वात कमी वय असणाऱ्या व्यक्तीचे वय किती आहे, 10 वर्ष. आणि त्याच्या जन्माच्या वेळेस काय विचारलं आपल्याला, त्या किती उरले, किती मग 4 व्यक्ती. त्या 4 व्यक्तींच्या वयाची सरासरी. तर मला सांगा आता, जर तो सर्वात लहान व्यक्ती 10 वर्षाचा आहे ना, 10 वर्षाचा आहे, तर त्याच्या जन्माच्या वेळेस जर वय विचारले, त्यांच्या वयाची बेरीज विचारली, तर प्रत्येकाचे 10-10 वर्ष कमी नाही होणार का, कारण की जन्माच्या पासून तर प्रत्येक व्यक्ती 10-10 वर्षांनी वाढला आहे ना. ठीक आहे. तर म्हणजेच काय होणार, बघा, लहान, सर्वात लहान, सर्वात लहान व्यक्तीच्या, है ना, व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस वेळेस आता मला सांगा, किती व्यक्तीची बेरीज लागेल, वयाची बेरीज. हा व्यक्तीचा जन्माचाच होता ना, तर म्हणजे किती, 4 व्यक्तीच्या वयाची बेरीज. 4 व्यक्तीच्या वयाची बेरीज, वयाची बेरीज. तर काय होणार, आता मला सांगा, तर आता किती आहे, 150 वर्ष आहे. आता किती आहे, 150 वर्ष. प्रत्येकाची 10-10 कमी होईल त्याच्यामधून, म्हणजेच किती, 150 वजा किती, 5 गुणिले किती, 10. तर किती भेटेल आपल्याला, 100 वर्ष. किती भेटेल, 100 वर्ष. तर मला सांगा, तेव्हाची बेरीज किती भेटली, 4 व्यक्तीच्या वयाची बेरीज किती भेटली, 100 वर्ष. तर सरासरी म्हणजेच काय होणार, एकूण वयाची बेरीज अपॉन किती, एकूण संख्या, म्हणजे सरासरी. म्हणून सरासरी,
सरी बरोबर का होणार 100 भागेला किती किती व्यक्ती आहे 4 किती व्यक्ती होते 4 तर किती भेटेल आपल्याला 25 वर्षे किती भेटेल 25 वर्षे तर मित्रांनो त्याच प्रकारचा प्रश्न आपण आता बघणार आहोत तर बघा 5 जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय 40 वर्ष आहे किती वर्ष आहे 40 वर्ष आहे जर सर्वात कमी वय असणाऱ्या सदस्याचे वर्तमान वय किती आहे 12 वर्ष असेल तर त्या सदस्याच्या जन्माच्या वेळी है ना तर कुटुंबाचे सरासरी वय किती कुटुंबाचे सरासरी वय किती त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज है ना तर बघा 5 व्यक्तींच्या वयाची बेरीज है ना तर काय होणार सरासरी इंटू एकूण संख्या म्हणजे सरासरी 40 दिले आणि एकूण व्यक्ती किती आहे 5 तर म्हणजेच किती 200 वर्ष किती भेटले आपल्याला 200 वर्ष हे काय भेटले आपल्याला आजच्या वयाची बेरीज किती व्यक्तीच्या 5 व्यक्तीच्या किती व्यक्तीच्या 5 व्यक्तीच्या आपल्याला काय विचारलेलं आहे तो जो सर्वात लहान सदस्य आहे त्याचा जेव्हा जन्म झाला होता त्यावेळेस त्या उरलेले म्हणजे 4 सदस्य आहेत त्यांच्या वयाची सरासरी विचारली आहे म्हणजेच अगोदर आपल्याला काय करावं लागेल तेव्हाची बेरीज काढावं लागेल म्हणजेच मला सांगा प्रत्येक जण आता 12-12 वर्षांनी काय होणार मोठं होणार म्हणजे प्रत्येकाची 12-12 वर्षे त्यामधून काय होणार या 200 वर्षामधून काय होणार वजा होणार म्हणजेच बघा इथे 4 उरले किती व्यक्ती एक व्यक्ती जर गेला तर किती 4 ना 4 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती होणार 200 वजा किती व्यक्ती 12 वर्षांनी वाढलेले आहेत 5 व्यक्ती म्हणजे किती 12 गुणिले किती 5 तर किती 200 वजा किती 60 तर किती भेटले आपल्याला 140 वर्ष किती 140 वर्ष ठीक आहे हे किती सदस्यांच्या वयाची बेरीज झाली 4 सदस्यांच्या वयाची बेरीज झाली किती 4 सदस्यांच्या वयाची बेरीज झाली परंतु आपल्याला बेरीज नाही विचारले काय विचारले सरासरी काय असते मग सरासरी बरोबर काय असते एकूण बेरीज आणि काय असते एकूण संख्या म्हणजे सर्व संख्येची बेरीज अपॉन एकूण संख्या सर्व संख्येची बेरीज म्हणजेच काय सर्व व्यक्तींच्या वयाची बेरीज आहे ना तर किती आहे 140 भागेला किती सदस्य होते तेव्हा जन्माच्या अगोदर किती 4 सदस्य तर किती भेटले आपल्याला 4 त्रिक 12 आणि 4 पंच 20 म्हणजे किती भेटली आपल्या सरासरी 35 वर्षे किती भेटले सरासरी वय 35 वर्षे कोणाच्या जन्माच्या वेळी सर्वात लहान सदस्याच्या जन्माच्या वेळी त्याचे व त्यांच्या उरलेल्या 4 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती भेटली आपल्याला 35 वर्ष किती भेटली 35 वर्ष तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून कोणताही लेक्चर कोणताही व्हिडिओ आपल्याकडून चुकणार नाही